आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। इथलं सगळंच लय भारी। जालनेकरांचे कौतुक करताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांना राहवलच नाही। निमित्त होतं दिव्यांगांच्या एक दिवसीय क्रीडा स्पर्धांचं। जालना शहरात गुरुवार दिनांक 12 रोजी एक दिवसीय क्रीडा स्पर्धा पार पडल्या। या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। दरम्यान इथे असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी धडधाकट माणसाला चपराक बसावी अशा पद्धतीने क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला होता। संगीत, गोळाफेक, डंबेल्स, धावण्याच्या स्पर्धा अशा अनेक स्पर्धा इथे आज पार पडल्या। पाहूयात त्याची काही क्षणचित्रे। दिलखुलासपणे जालनेकरांचं कौतुक करणारे जालना जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे। सूत्रसंचालन भारी, आपलं संगीत भारी, आईला इथलं सगळंच लय भारी। इतकं लय भारी हे वातावरण आमचे निकेशजी सांगत होते। इतकं उत्तम सूत्रसंचालन करतायत। त्यांच्याकडे पाहिल्यानंतर ही व्यक्ती दिव्यांग आहे आणि ती इतक्या उत्तम पद्धतीने बोलते यावर कोणी विश्वास ठेवेल का? म्हणजे आपल्यापैकी कोणालाही इथं बोलवलं आणि त्याला सूत्रसंचालन करायला सांगितलं किंवा इतकं चांगलं मराठी बोलायला सांगितलं, इतकं अस्खलित मराठी बोलायला सांगितलं तर त्याला जमणार नाही। इतकं अस्खलित प्रतिभा असलेले हे व्यक्तिमत्व। इतकंच नाही तर स्वीपच्या माध्यमातून दिव्यांगाचे आयकॉन म्हणून त्यांनी काम केलं, लोकसभेला काम केलं, विधानसभेला काम केलं, प्रशिक्षण देण्यासाठी काम केलं। आणि मग अजून वेगळी काय प्रतिभा दाखवायची? आपण म्हणतो की प्रतिभा दाखवण्यासाठी याच ठिकाणी जर आमचे जे सामान्य मुलं आहेत त्यांना जर हे सूत्रसंचालन करायला सांगितलं असतं आणि कोणाच्या डोळ्याला लागलं असतं, कोणाच्या पायाला लागलं असतं, खरचटलं असतं, खरचटलं तरी लेकरू म्हणतंय माझ्या पायाला खरचटलंय, मी आज शाळेत जाणार नाही, आज माझ्या डोळ्याला फटकारा लागलाय, माझा डोळा लाल झालाय, मी शाळेत जाणार नाही। पण इतके सगळे निसर्गानं तुम्हाला उणीवा दिल्यानंतरही आपण इतक्या आनंदाने, म्हणजे ऊन लागतंय, आपल्याला चालावं लागतंय, आपल्याला त्रास होतोय, अशी कुठलीही भावना चेहऱ्यावर नाही देता ही सगळे विद्यार्थी इतक्या उत्साहानं, इतक्या आनंदानं हे सूत्रसंचालन करत होते, पथसंचलन करत होते। त्यामुळे आपल्यात कमतरता नाहीच आहे। आपल्यात कमतरता असती तर आपण इथे आलाच नसतात। ज्यांच्यात कमतरता असते ते घरी बसतात। आपल्यात कुठलीही कमतरता नाही।